धन्यवाद. आदरणीय विचारमंच आणि विचारमंच समोरील सर्व धम्म बांधव, आपल्या सर्वांना माना सन्मानाचा जय भीम. मी दीपक चौगुले, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने साहेब यांचा आदरणीय बोधिसेनजी यांच्यासाठी जो संदेश आहे तो वाचण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. मला आपण सर्वांनी परवानगी द्यावी अशी मी आपणास विनंती करतो. आदरणीय बंधू धम्म सेनानी बोधिसेन, सप्रेम जय भीम. त्रिरत्न बौद्ध महासंघ मुंबई आयोजित आपले लाडके धम्म बंधू आजचे सत्कार मूर्ती धम्म सेनानी धम्मचारी बोधिसेन यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम त्यांना मनपूर्वक शुभेच्छा व उर्वरित आयुष्यात त्यांच्याद्वारे आणखीनच मोलाची धम्मसेवा घडो हीच मनोकामना. आपण सर्वजण या कार्यक्रमाला मनापासून प्रांजळ व निस्वार्थ भावनेने उपस्थित आहात, कारण हा वाढदिवस कोणी मंत्री खासदार आमदाराचा नाही. मीही उपस्थित राहायचं ठरवलं होतं, परंतु 4 दिवसाचा पूर्वनियोजित विदर्भ व छत्तीसगड दौरा असल्याने जमले नाही. त्याबद्दल मी धम्मबंधू बोधिसेन व आयोजक यांची क्षमा मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. आदरणीय धम्मसेन यांनी अनेक अडचणींना तोंड देत आयुष्याची 75 वर्ष ही पूर्ण केली व आयुष्य धम्मकार्यासाठी झोकून दिले. त्यासाठी त्यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. ते चांगली शरीरयष्टी व मनाची बांधणी या अर्थाने ध्येयवादी जीवन जगत आहेत आणि पुढेही राहणार. तरी देखील ध्येयवादी जीवन जगणे ही बाब सामान्य नाही. त्याकरिता प्रचंड त्रास मनस्ताप सोसावा लागतो. या बाबतीत हसतमुख असणारे बोधिसेन कधीच मागे राहिले नाही. त्यांना वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक किंवा इतर बाबीपेक्षा दिशाहीन व शक्तिहीन आंबेडकरी चळवळ राजकारण पाहून अति दुःख होत आलेले आहे. बेजबाबदार कार्यकर्ते, नेते, पक्ष, संघटना व त्यांच्यासाठी व आपल्या सर्वांसाठी तिरस्काराचा विषय आहेत. त्याही परिस्थितीत नीतिमान माणसे समाज घडावा यासाठी धम्म बहुतेकांचा जीवनमार्ग बनावा यासाठी अहोरात्र कष्ट घेणारे धम्म सेनानी बोधिसेन हे वर्तमान धम्म चळवळीतील प्रमुख आधारस्तंभ आहेत, दीपस्तंभ आहेत. त्यांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा मी व्यक्त करतो. ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी. मी दीपक चौगुले माझ्या मुंबई प्रदेशच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनेही आदरणीय बोधिसेन साहेबांचं मी या ठिकाणी जन्मदिनाच्या निमित्त त्यांनी सदिच्छा व्यक्त करतो. आणि सरांनी जे काही त्यांच्यापर्यंत सदिच्छा भेट दिलेली आहे ते मी आमचे हिरामन गायकवाड जे आहेत पुण्याचे, त्यांनाही विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी यावे. बापू या तुम्ही या कुठे गेलेत काय